तर नमस्कार वरियर्स. आज आपण बघणार आहोत राईट टू सर्व्हिस ऍक्ट. ठीक आहे. ह्याच्या अगोदर आपण आरटीआय ऍक्ट पाहिलाय. तर त्या ऍक्टमध्ये जशी एक पार्श्वभूमी होती, राईट टू इन्फॉर्मेशन ऑब्टेन करायची एक पार्श्वभूमी होती. ॲज सच तशी पूर्ण पार्श्वभूमी ह्या ऍक्टला तितकी नाही. ठीक आहे. बट एक इनिशियल इन्फॉर्मेशन म्हणून काही हिस्ट्रीमध्ये याचा जर पार्ट बघता येतो आपण. ठीक आहे. आता ह्या राईट टू सर्व्हिस म्हणजे थोडक्यात काय आहे, एखाद्या इलिजिबल पर्सनला पब्लिक सर्व्हिस एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये प्राप्त करण्यासाठी हा ऍक्ट इनॅक्ट झालेला आहे. ठीक आहे. आणि जर ओरिजिन्स याची आपण पाहायला गेलं तर ग्रेट ब्रिटनमध्ये. ठीक आहे. तर डायरेक्टली तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला तर राईट टू सर्व्हिस इज ओरिजिनेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज. ठीक आहे. तर ग्रेट ब्रिटन हे त्याचं आन्सर राहील. ठीक आहे. आणि सगळ्यात पहिला जर म्हणायला गेलं तर राईट टू सर्व्हिस ऍक्ट इनॅक्ट करणारं सगळ्यात पहिलं राज्य हे मध्य प्रदेश आहे. ठीक आहे. 18 ऑगस्ट 2010. ठीक आहे. हे डेट्स वगैरे तुम्ही नोट डाऊन करून घ्या कुठेतरी. 18 ऑगस्ट 2010 मध्य प्रदेशनं सगळ्यात पहिल्यांदा राईट टू सर्व्हिस ऍक्ट इनॅक्ट केला. ठीक आहे. त्याच्यानंतर बिहार हे सेकंड राज्य होतं. ठीक आहे. 25 जुलै 2011. 25 जुलै 2011ला इनॅक्ट करणारं बिहार हे दुसरं राज्य होतं. त्यानंतर महाराष्ट्रात कधी झाला हे डायरेक्टली लक्षात ठेवायचं आपल्याला इम्पॉर्टंट. ठीक आहे. अगोदरचे त्याच्यामध्ये कोणी केले काय केले आपल्याला इतकं इम्पॉर्टंट नाही. पहिलं आणि दुसरं दॅट इज इनफ फॉर अस. ठीक आहे. मी रिपीट करतो. सगळ्यात पहिल्यांदा मध्य प्रदेश या राज्यानं हा ऍक्ट इम्प्लिमेंट केलाय आणि तो कधी केला होता? 18 ऑगस्ट 2010ला. आणि बिहार हे दुसरं राज्य होतं. तर 25 जुलै 2011 ह्या दोन डेट्स इथे इम्पॉर्टंट ठरणार आहेत आपल्याला. आणि ही कन्सेप्ट ओरिजिनेट कुठून झाले? तर ग्रेट ब्रिटनमधून. ठीक आहे. तर लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचा हा ऍक्ट नंबर 31 आहे. ठीक आहे. आता मी हे लिहिण्याचं कारण म्हणजे हे सेशन स्टार्ट करायच्या आधी एमपीएससी मध्ये इन जनरल एमपीएससी मध्ये आरटीएस मध्ये कोणकोणते क्वेश्चन कशा कशा पद्धतीने विचारलेत याचं एक अनालिसिस केलंय. तर त्या पद्धतीनं हे पूर्ण ऍक्टचं आता आपण जे हे केलंय ते मार्क डाऊन केलंय त्या पद्धतीनं आपण 1 बाय 1 बघणार आहोत. ठीक आहे. तर हा ऍक्ट नंबर 31 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सुरुवातीला सगळ्यात पहिला हे काय तुमच्या ऍक्ट म्हणजे हे सेक्शन नंबर. ठीक आहे. सेक्शन नंबर 1 to 30. आता ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला सेक्शन नंबर 1 to 30 आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये असं चॅप्टर वगैरे असंच काय दिलेलं नाही. ठीक आहे. डायरेक्टली 30 सेक्शन्स आहेत, लक्षात ठेवायचे. आता 30 सेक्शनमध्ये आपण ट्रेंड प्रिव्हियस टाइम्स बघितला की डायरेक्टली सेक्शन नंबर विचारतात. ठीक आहे. तर थोडक्यात हे लक्षात राहावं. त्या पद्धतीनं आपण आरटीआयला गेलं त्या पद्धतीनं मी कसं लक्षात ठेवलंय किंवा तुम्ही कसं लक्षात ठेवायला हवं. ठीक आहे. नॉट नेसेसरीली प्रत्येकाला असं लक्षात राहील. बट मी एक सांगतो, एक आयडिया देतो कसं लक्षात ठेवायचं. तुम्ही मल्टिपल टाइम्स हा व्हिडिओ बघितलात किंवा अशी डायग्रॅम्स तुमच्या वहीवरती किंवा एका कोऱ्या रफ पेजेसवरती ड्रॉ करून जर तुम्ही मल्टिपल टाइम्स रिथिंक केलात आणि त्या गोष्टी आठवायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला बाय प्रॅक्टिस या गोष्टी ऑटोमॅटिकली येणार आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला सगळ्यात ऍक्टच्या सगळ्यात स्टार्टिंगला सुरुवातीला सगळ्यांनाच माहिती आहे सेक्शन नंबर 1 हे शॉर्ट टायटल एक्सटेन्स कमेन्समेंट अँड ऍप्लिकेशन असतं. सेकंड हे डेफिनेशन असतं. ठीक आहे. आता असं इमॅजिन करा, हे एक गाव आहे. ठीक आहे. या गावामध्ये एक ही पब्लिक ऑथॉरिटी आहे. ठीक आहे. एक ऑथॉरिटी आहे समजा, ज्याच्यामधून आपल्याला राईट टू सर्व्हिस ऑब्टेन करायचं आहे. ठीक आहे. तर मग कशा कशा पद्धतीनं वर्क करणार हे इमॅजिन करत जायचंय तुम्ही. ठीक आहे. हे तुम्ही स्वतः आहात. हा जो इथं माणसासारखं एक निळ्या कलरमध्ये केलंय हे तुम्ही स्वतः आहात. ठीक आहे. आता कशा कशा पद्धतीनं तुम्ही इम्प्लिमेंट करत जायचं तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सगळ्यात पहिला 1 आणि 2 तर तुमचं गेलं, सगळ्यांनाच माहिती असतं. शॉर्ट टायटल एक्सटेंड कमेन्समेंट अँड ऍप्लिकेशन, त्यानंतर डेफिनेशन. ठीक आहे. आता तुम्ही इथं राईट टू तुम्हाला इथं सर्व्हिस ऑब्टेन करायची. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला असणार कोण या ऑफिसमध्ये तुम्हाला? तर पब्लिक सर्व्हिसेस डेझिग्नेटेड ऑफिसर्स, अपिलेट ऑथॉरिटीज आणि ते किती कालावधी देणार आहेत हे सगळं यामध्ये असं. आता हे स्टिप्युलेटेड टाइम लिमिट इन जनरल लक्षात ठेवा. पण पब्लिक सर्व्हिसेस कोणत्या देणार आहेत, त्याच्यानंतर डेझिग्नेटेड ऑफिसर्स कुठले आहेत आणि अपिलेट ऑथॉरिटी. 1, 2 आणि 3चा प्रश्न मिटला. ठीक आहे. आता हे तुम्ही व्यक्ती आहेत. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की इथं सर्व्हिसेस मिळत आहेत. मग तुम्ही काय करणार?
की राईट टू ऑब्टेन पब्लिक सर्व्हिस. म्हणजे हे दोन्ही साईडला एरो काय दाखवले, तुम्ही इकडच्या बाजून तुमचा राईट आहे, मग तुम्ही इकडनं ऍप्लिकेशन केलंय 4 नंबरमध्ये, राईट टू ऑब्टेन पब्लिक सर्व्हिसेस. आणि हा 5 नंबर म्हणजे ह्यांनी प्रोव्हाइड केलं, ठीक आहे, प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिस. हे बघा, राईट टू ऑब्टेन पब्लिक सर्व्हिसेस विदिन द स्टेप्युलेटेड टाइम लिमिट, आणि 5 नंबर प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिसेस. ठीक आहे, तुम्ही ॲज सच हे चित्र तुम्ही लक्षात ठेवलं किंवा मल्टिपल टाइम्स प्रॅक्टिस करून तुम्हाला लक्षात, आता मी एक्सप्लेन करतोयच तुम्हाला, ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलात ना, तर मला डेफिनेटली गॅरंटी आहे की तुमच्या 5व्या-6व्या रीडिंगला तुम्ही तुम्ही याच्यावरती मास्टरी करून घ्याल. ठीक आहे, सुरुवातीला स्टार्टिंगला वाटू शकतं प्रत्येक, ऑर एल्स तुम्ही जर बाकीच्या कुठल्या वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवलं असेल तर त्या पद्धतीने ठेवू शकता. बट मी एक जनरल आयडिया व्हावी, पूर्ण 20 सेक्शन स्टार्टिंगची कशी लक्षात ठेवावे ह्याच्यासाठी करतो. ठीक आहे, तर 1-2 झालं. तिसरं ह्याच्यामध्ये काय काय आहे, डेजिग्नेटेड ऑफिसर्स, अपिलेट अथॉरिटीज आहेत, पब्लिक सर्व्हिसेस आहेत. ठीक आहे, तुम्ही रिक्वेस्ट केली, ऍप्लिकेशन केलं 4 नंबरमध्ये, 5 नंबरमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली. ठीक आहे, आता तुम्ही ऍप्लिकेशन केलं आणि तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या मध्ये एक स्टेज येते की तुम्ही मॉनिटर करताय, माझी ऍप्लिकेशन केल्यानंतर माझं ऍप्लिकेशन कुठपर्यंत आहे, कुठल्या स्टेजला आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं मॉनिटरिंग स्टेटस ऑफ ऍप्लिकेशन. ठीक आहे, आता इथं आपण बघितलंय की सेक्शन नंबर 3 मध्येच पाहिलंय आपण. ठीक आहे, इथं पब्लिक सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, पब्लिक सर्व्हिस प्रोव्हाइड करणार म्हटल्यावर आताच्या काळामध्ये सगळं डिजिटलाइज झालंय. ठीक आहे, मग तुम्ही 6 नंबरला इथं मॉनिटर झालं, मॉनिटर सोबत IT टेक्नॉलॉजी वापरणार. ठीक आहे, यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. 7 नंबरला त्यांनी 6-7 सोबत आलं. 4-5 तुमचं विषय म्हटला, तुम्ही मागितलं दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी मॉनिटर केलं आणि सोबत IT टेक्नॉलॉजी वापरली. हा झाला कॉम्प्युटर देतं. ठीक आहे, 7 पर्यंत तुमचे सेक्शन झाले. आता 8व्या नंतर तुम्हाला त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली ह्याच्यातून, पण तुमचं त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन झालं नाही, तर तुम्ही काय करणार, अपील करणार त्याच्यावरती. बरोबर, जे काय फर्स्ट अपिलेट अथॉरिटी, सेकंड अपिलेट अथॉरिटी आणि कमिशन जे असणार त्याच्यावर अपील करणार. मग ही आता ह्याच्यामध्ये एवढं दाखवणं शक्य नव्हतं म्हणून मी इथं केले. ठीक आहे, ही ह्याच्यातली 3 नंबरमध्ये जी अपिलेट अथॉरिटी होती ती ह्याच्यात होती आली. ठीक आहे, ह्याच्यात ह्या 3 बॉडीज, फर्स्ट अपिलेट अथॉरिटी, सेकंड अपिलेट आणि कमिशन. ठीक आहे, ह्या ह्याच्यामध्ये आल्या. मग तुम्ही काय केलं, 8 नंबरला अपॉइंटमेंट झाली ही. ठीक आहे, हा पार्ट टोटली वेगळा तुमचा संपलाय. आता आता इथून तुमच्या डिस्प्यूट आणि अपील स्टार्ट झाले. ठीक आहे, ही झाली तुमची अपिलेट अथॉरिटी, 8 झाली. मग अपिलेट अथॉरिटी स्टार्ट झाली म्हटल्यावर तर तुमचं पहिलं काम काय करणार, तर अपील करणार तुम्ही. सेक्शन 9 मध्ये झालं अपील. ठीक आहे, 9 मध्ये अपील झालं, आणि ह्या तिघांमध्ये जर कुणी कसोराई केली तर यांच्यावरती पेनल्टी बसणार सेक्शन 10 मध्ये. ठीक आहे, आणि पेनल्टी बसली की पेनल्टी वसूल करायची लगेच 11 मध्ये. ठीक आहे, हे बघा, 10व्या मध्ये पेनल्टी बसली, 11 मध्ये प्रोसिजर टू रिकवर ऑफ पेनल्टी. ठीक आहे, आता याच्यामध्ये असं लक्षात ठेवा, म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट शब्दशः अर्थ घेऊ नका, पण असं लक्षात ठेवा की ह्याच्यात काय काय जण 12चे ऑफिसर असतात. ठीक आहे, जे इन्फॉर्मेशन बरोबर प्रोव्हाइड करत नाहीत किंवा देण्यात कसोराई करतात. ठीक आहे, म्हणजे 12चे ऑफिसर्स म्हणजे कोण, काय रिपीटेड फेल्युअर करणारे, काय ना काय कारण धरून तुम्हाला रिपीटेड करणार. मग सेक्शन नंबर 12 लक्षात ठेवायचं, रिपीटेड फेल्युअर 12चे. ठीक आहे, मग 12चे ऑफिसर आले, हे रिपीटेड फेल्युअर करतात म्हणून महाराष्ट्र शासन इथं स्वतः ऍक्शन मध्ये आले. ठीक आहे, म्हणून महाराष्ट्र शासनानं सेक्शन नंबर 13 मध्ये महाराष्ट्र स्टेट राईट टू सर्व्हिस कमिशन केलं. ठीक आहे, तुम्ही हे इमॅजिन करा बरं का, तुम्ही इमॅजिन करा, एक व्यवस्थित नीट डायग्राम तुमच्या नोटबुक मध्ये काढून घ्या, तर तुम्हाला हे सेक्शन लक्षात राहणार आहेत. नाही, नॉट नेसेसरीली की तुम्हाला ह्याच थ्रू लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तुम्ही जर मल्टिपल रिव्हिजन केलात तर तुम्हाला एक्झामला ऍट अ टाइम लक्षात येणार आहे की 6-7 नंबरला मी डोळे बंद केले, 6-7 नंबरला कॉम्प्युटरकडे बाण होता आणि इथं हे होतं. ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही हे एक्झाम मध्ये सगळे डायग्राम काढून असं लक्षात ठेवणार आहेत का. मल्टिपल रिव्हिजन इज अ की टू रिमेंबर ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सांगतोय मी. आता माझ्या तर मला माहिती आहे, आता हे मीच केले त्यामुळे मला माहिती आहे, बट तुम्हाला अडॉप्ट करायला थोडा वेळ लागू शकतो. ठीक आहे, मग 13ला MRSC झाली, म्हणजे कोण, महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस कमिशन. ठीक आहे, आता पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो मी, हे आलं त्यामुळं काय झालं, महाराष्ट्र स्टेट सर्व्हिस राईट टू सर्व्हिस कमिशन आल्यामुळं TRP वाढला. आपण म्हणतो ना TRP, की एखादी गोष्ट चांगली आल्यामुळं तिचं TRP वाढला. ठीक आहे, तर ते TRP झालं डायरेक्ट 13 नंतर 14, 15, 16 हा TRP म्हणजे काय, टर्म रिमूव्हल आणि पॉवर. ठीक आहे, टर्म ऑफ ऑफिस ऑफ कंडिशन ऑफ सर्व्हिस कमिशनची, रिमूव्हल ऑफ चीफ कमिशनर और कमिशनर्स,
त्याच्यानंतर पॉवर अँड फंक्शन्स ऑफ कमिशन, ठीक आहे. MRSC म्हणजे कोण, महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस कमिशनचा TRP वाढला, ठीक आहे. आणि हे 12चे ऑफिसर्स आहेत म्हणून यांनी वेगळं कल्चर अडॉप्ट केलं, म्हणजे काय, A3 कल्चर अडॉप्ट केलं. मग ह्याच्यामध्ये तुमचे 17, 18, 19, 20 सेक्शन आले. A3 कल्चर म्हणजे काय, कमी ऍक्शन डायरेक्टली घेतली. नवीन जो कोण तो 12चा प्लेअर होता तर डायरेक्टली ऍक्शन घेतलं, ठीक आहे. आणि अपील केला त्याच्यानंतर. मग ह्याच्याकडं आता हा नाही करत म्हटल्यावरती आपण अपील कोणाकडनं करणार, ह्याच्याकडे ना. त्यामुळे अपील केला. त्याच्यानंतर 19 मध्ये अॅन्युअल रिपोर्ट केला. ए झालं. इथं हा ए म्हणजे काय, ऍक्शन, अपील आणि अॅन्युअल रिपोर्ट, ठीक आहे. आणि हे कल्चर म्हणजे सेक्शन नंबर 20, ठीक आहे. परत एकदा फास्टमध्ये सांगतो तुम्हाला. 1-2 मध्ये हे टायटल म्हणजे एक ऑथॉरिटी तुमची झाली. 2 मध्ये इथं तुमच्या डेफिनेशन. 3 मध्ये ह्याच्यात काय काय असणार आहे, डेजिग्नेटेड ऑफिसर, ॲप्लिकेटर आणि पब्लिक सर्व्हिसेस. 4 मध्ये तुम्ही अप्लाय केलं ॲप्लिकेशन, राईट टू ऑब्टेन. त्याच्यानंतर 5 मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिस केली. 6 मध्ये तुम्ही मॉनिटर केलं तुमचं स्टेटस, त्याच्यासोबतच तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरली. इथं तुम्ही सॅटिस्फाय नाही झाल्यात म्हणून ॲपिलेट ऑथॉरिटी हे केली. त्याच्यानंतर 9 मध्ये तुम्ही अपील केला. त्याच्यानंतर हे व्यवस्थित दिलं नाही म्हणून तुम्ही 10 वाजता म्हणते 10 सेक्शन मध्ये पेनल्टी मिळाली यांना. तर ती पेनल्टी लगेच 11 मध्ये हे केली, रिकव्हर केली. 12चे ऑफिसर असतात त्यांनी रिपीटेड फेल्युअर केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाला कमिशन स्थापन करावं लागलं. कमिशन स्थापन केल्यामुळे TRP वाढला, टर्म रिमूव्हल आणि पॉवर झालं. ह्या कमिशननं व्यवस्थित याच्यामध्ये वेगळे सुधारणा करण्यासाठी एक नवीन कल्चर आणलं. कुठलं, A3 कल्चर, ठीक आहे. ते 17, 18, 19, 20. A3 म्हणजे काय, सगळ्यात पहिला ऍक्शन घेतली ऑफिसर्सवरती, त्याच्यानंतर अपील घेतला, त्याच्यानंतर अॅन्युअल रिपोर्ट केला आणि त्याच्यानंतर त्यांनी कल्चर डेव्हलप केलं, ठीक आहे. हे झाले तुमचे 20 सेक्शन कसे रिमेंबर करायचे, ठीक आहे. अगेन RTI मध्ये आपण जसं बघितलं होतं तसं ह्याच्यामध्ये तुम्ही कोरोना हा वर्ड लक्षात ठेवू शकता. बघा, फंड अलर्ट झाला होता आपल्याला, त्याच्यानंतर डिसिप्लिनरी रूल केले होते, फॉल्स अँड फ्रिव्हिलस इन्फॉर्मेशन, गव्हर्नमेंट टू इश्यू डायरेक्शन, ठीक आहे. हे जे जे वाचल्यानंतर तुम्हाला जिथं जिथं कोरोनाची आठवण येते ना, ते सगळं व्यवस्थित फक्त रिलेट करायचं, ठीक आहे. हे जे अंडरलाईन केलेले वर्ड्स आहेत ना, हे फक्त रिलेट करायचे तुम्हाला तुमच्या ह्याच्यात. हा, की बाबा फंड्स अलॉट झाला होता, कुठं झाला होता, 2021 मध्ये कोरोना आला होता, ठीक आहे. 22 मध्ये रूल्स केले की लॉकडाऊन किंवा हे गोष्टी. 23 मध्ये त्यांनी फॉल्स अँड फ्युरियस, कोरोना परत दुसरा एक नवीन लाट येणार, ह्या गोष्टी झाल्या होत्या. नंतर गव्हर्नमेंटनं डायरेक्शन इश्यू केला. नंतर गुड फेथ, ठीक आहे. ज्युरिस्डिक्शन मध्ये पण बंदी होती त्यावेळेला, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी 26 पर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. मग ह्याचं मी एक सॅम्पल स्टार्टिंगला असे वर्ड घेतलेत. हे तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं ना तरी काय नाही. मी FRID असं केलं होतं. म्हणजे काय, की फंड्स आले, त्याच्यानंतर त्याच्यावरती रूल्स केले. नंतर FI म्हणजे फॉल्स इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनं डायरेक्शन इश्यू केले. त्याच्यानंतर ऍक्शन अगेन्स्ट गुड फेथ आणि त्याच्यानंतर बार्स ऑफ ज्युरिडिक्शन. मग IDFC एक बँक आहे बघा, ठीक आहे. मग त्याचं RD, रिकरिंग डिपॉझिट, असं टाईप केलं होतं मी जरा. ही IDFB केलंय तिथे फक्त. आणि RD म्हणजे काय, तुमचा ऍक्ट ओव्हरराईड आणि त्याच्यानंतर हे रिमूव्ह डिफिकल्टीज, ठीक आहे. रूल्स आणि रिमूव्ह डिफिकल्टीज असं केलं होतं. आता हे जनरली लास्टचे तर तुमचे सेक्शन लक्षात राहतात. ह्याचं फक्त हे तुम्हाला अवघड जाऊ शकतं थोडं, ठीक आहे. कारण हे प्रत्येकाच्या वरती डिपेंड आहे. हे तुम्ही तुमच्या इथं तुमचे काय ट्रिक्स वगैरे लागतात तर बघा, नाही तर मग कोरोनाचं तर ठेवलं तर बेस्ट आहे सरळ. कारण ह्याच्यातले तर काही कंटिन्यू सेक्शन येणार नाही, ठीक आहे. 1-2 सेक्शन आला तर तुम्हाला लक्षात ठेवू शकता की 21 ते 27 पर्यंत अशा अशा पद्धतीने या गोष्टी रिलेट करायच्या, ठीक आहे. तर ह्या झाल्या कसं लक्षात ठेवायचे तुमचे सेक्शन. आणि अगेन तुम्ही स्वतः तयार करा. एक फॉर एक्झाम्पल 5वं घ्या, डायरेक्ट 12वं घ्या, त्यानंतर 17वं घ्या, 18वं घ्या. आणि त्याच्या पुढे असे लिहायचे तुमचे मॅच द पेअर्स असे तयार करून ठेवा तुम्ही 10-15, ठीक आहे. आणि ते लगेच सॉल्व्ह करायचे नाहीत. आता जर तुम्ही मॅच द पेअर्स तयार केले तर कुठेतरी ते एक महिन्याभराने किंवा 15-20 दिवसांनी सॉल्व्ह करायची. का? कारण तुम्हाला ह्या ट्रिक्सनुसार या गोष्टी लक्षात राहतात का हे लक्षात यायला, ठीक आहे. त्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिस तुमची इन्व्हॉल्व्ह होणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यावरती कमांड आणू शकता, ठीक. आता हा ऍक्ट, ठीक आहे, कोणता, एक मिनिट. महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट. आता ह्याला रिसेंट असेंट कधी रिसिव्ह झालं, 19 ऑगस्ट 2015. आणि पहिल्यांदा पब्लिश झाला हा 21 ऑगस्ट 2015, 19-21, ठीक आहे.
आता हे इम्पॉर्टंट आहे बघा. कशासाठी केलाय हा? अन ऍक्ट टू प्रोव्हाइड फॉर डिलिव्हरी ऑफ ट्रान्सपरंट, इफिशियंट अँड टाइमली पब्लिक सर्व्हिसेस टू द एलिजिबल पर्सन्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र फॉर द मॅटर्स कनेक्टेड देअर विथ अँड इन्सिडेंटल देअर टू. ठीक आहे, परत एकदा रिपीट करतो. अँड ऍक्ट टू प्रोव्हाइड फॉर डिलिव्हरी ऑफ ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. ठीक आहे, कशासाठी डिलिव्हरी करायचे, पोहोच करायचे, काय पारदर्शक, इफिशियंट आणि टाइमली पब्लिक सर्व्हिसेस. पब्लिक सर्व्हिसेस ज्या आपल्याला ऑफर केल्या जातात त्याच्यात पारदर्शकता, त्याच्यामध्ये इफिशियन्सी आणण्यासाठी आणि त्या वेळेवरती देण्यासाठी टू द इलिजिबल पर्सन, जे पात्र व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी, इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र स्टेटमध्ये, अँड फॉर द मॅटर कनेक्टेड देअर विथ अँड इन्सिडेंटल, त्याच्याशी निगडीत काही बाबी असतील आणि त्याच्याशी परस्पर समांतर ज्या काही बाबी असतील तर त्यासाठी हा ऍक्ट आहे. आता ह्या नेमक्या पब्लिक सर्व्हिसेस म्हणजे कुठल्या? आपण कॉमन पब्लिक सर्व्हिसेस घेऊ शकतो. त्यामध्ये इश्युइंग बर्थ सर्टिफिकेट झालं, डेथ सर्टिफिकेट झालं, इलेक्ट्रिक कनेक्शन झालं, त्याच्यानंतर तुमचं टेलिफोन कनेक्शन झालं, वोटर कार्ड झाल्या, ह्या सगळ्या तुमच्या पब्लिक सर्व्हिसेस आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्याच्याशी रिलेटेड तुम्ही इन्फॉर्मेशन वगैरे ह्याच्यातून घेऊ शकता. आता वेअर ॲज बोथ हाऊसेस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर वॉज नॉट इन द सेशन. आता हा एक ऍक्ट इनॅक्ट कधी झालाय? ज्या वेळेला विधानमंडळ दोन्ही दोन्ही पण सेशन म्हणजे राज्यसभा आणि विधानसभा हे दोन्ही पण त्यावेळेला नव्हते तिथं. ठीक आहे, तर त्यावेळेला थोडक्यात हे इनॅक्ट झालं ऍक्ट असं त्यांचं म्हणणं. अँड वेअर ॲज the governor of the Maharashtra was satisfied that circumstances existed which is rendered it necessary for him to take immediate action. म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी असं त्यावेळेला, आता हे राज्यपालांचे जे अधिकार आहेत ना, ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत की राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार असतात, परत त्यांच्यावरती ऑब्लिगेटरी अधिकार असतात. ठीक आहे, म्हणजे त्यांची इच्छेनुसार ते कुठले अधिकार घेऊ शकतात आणि त्यांच्यावरती बाइंडिंग कुठले असतात, असे एक कॅटेगरीज आहेत. तर त्याच्यामधला अधिकारांचा उपयोग करून राज्यपालांनी हा ऍक्ट, आरटीएस ऍक्ट हा इनॅक्ट केलेला आहे. ठीक आहे, म्हणून इथं काय म्हणतात की वेअर ॲज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र वॉज सॅटिस्फाईड दॅट सर्कमस्टन्सेस एक्झिस्टेड विच रेंडर्ड इट नेसेसरी फॉर हिम टू टेक इमिजिएट ऍक्शन. ठीक आहे, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्रांना असं वाटलं की इथं सर्कमस्टन्सेस महाराष्ट्रामध्ये असे नेसेसरी आहेत की ही इमिजिएट ऍक्शन बोथ द हाऊसेस जरी सेशनमध्ये नसले तरी घेण्यासाठी म्हणजे घ्यायचं इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, कारण नंतर ज्या वेळेला ही सेशनमध्ये येतात त्यावेळेला त्या ऍक्ट पास करून घेतला जातो. ठीक आहे, म्हणून सेक्शन नंबर 30 तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. ठीक आहे, सेक्शन नंबर 30 काय आहे इथं बघा. रिपील्ड द महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऑर्डिनन्स 2015 इज हिअर बाय रिपील्ड. म्हणजे राज्यपालांनी जो ऑर्डिनन्स अध्यादेश म्हणतात त्याला, ठीक आहे, ऑर्डिनन्स काढला होता 2015चा, पण ज्या वेळेला बौद्ध सेशन्स तुमची आली असती, म्हणजे ज्या वेळेला समोर आली, तर त्यावेळेला तिथं हा ऍक्ट पास झाला. ठीक आहे, म्हणून हा 30 मध्ये त्यांनी दिले ऑर्डिनन्स 2015 हा रिपील्ड झालाय. ठीक आहे. आता कशासाठी केलाय? टू मेक अ कम्प्रेहेन्सिव्ह लॉ टू प्रोव्हाइड फॉर डिलिव्हरी ऑफ ट्रान्सपोर्ट इफिशियंट अँड टाइमली पब्लिक सर्व्हिसेस टू द एलिजिबल पर्सन्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड टू ब्रिंग ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी इन द डिपार्टमेंट्स. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या विभागांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी. ठीक आहे, अँड द एजन्सी ऑफ द गव्हर्नमेंट अँड अदर पब्लिक ऑथॉरिटीज विच प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस. आणि गव्हर्नमेंटच्या काही एजन्सीज असतील आणि काही पब्लिक ऑथॉरिटी असतील ज्या पब्लिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात एलिजिबल पर्सन्सना, अँड फॉर द मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इन्सिडेन्शियल देअर टू, अँड देअर फोर प्रोमॅग्युलेटेड द महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऑर्डियन्स. ठीक आहे, इट इज नॉट ऍक्ट बर का, हा ऑर्डियन्स 28 एप्रिल 2015. ऑर्डियन्सला परत सांगतो अध्यादेश. अध्यादेश म्हणजे हा असतो जो राज्यपालांनी काढलाय, ज्याला पूर्ण विधानमंडळाची संमती मिळालेली नाही अजून. ठीक आहे, हा ऍक्ट पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 असतं. म्हणजे याचा अर्थ काय की इथं विधानसभा आणि विधान परिषदची मंजुरी मिळून हा तुमचा डायरेक्टली अस्तित्वात आला असं गोष्ट झाली असती. ठीक आहे, पण इथं ऑर्डिनन्स 2015 आहे ऑन 28 एप्रिल 2015. तर महत्वाच्या डेट कुठल्या तुम्ही लक्षात ठेवणार इथं? 19 ऑगस्ट, 21 ऑगस्ट. 19 ऑगस्टला ॲसेंट मिळाला, गव्हर्नरचा मिळाला आहे, नॉट अ प्रेसिडेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर 21 ऑगस्टला तुमचा
पब्लिश झालाय, फर्स्ट पब्लिकेशन पार्ट 4 मध्ये झालाय. ऍक्ट नंबर किती होता? 31. ठीक आहे. आणि कशासाठी? टाइमली पब्लिक सर्व्हिस द्यायचं, ट्रान्सपरंट आणि इफिशियंट वाढावी गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्समध्ये. आणि याचा ऑर्डिनन्स कधी पब्लिश झालाय? तर 28 एप्रिल 2015 रोजी. ठीक आहे. अँड व्हेअर ॲज इट इज एक्सपिडियंट टू रिप्लेस द सेड ऑर्डिनन्स बाय ॲन ॲक्ट, कळलं का? of the state legislature, it is hereby enacted in the 66th year of the Republic of India as follows. ठीक आहे. म्हणून हे काय म्हणतायत, ऑर्डियन्सला आपल्याला ऍक्टनी रिप्लेस करणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळं हा ऍक्ट म्हणून 66व्या वर्षी गणतंत्र, भारतीय गणतंत्र 1950 ला ज्या वेळेला झालं ना आपण, तर त्याच्यानंतर 66व्या वर्षी म्हणजे 2015 रोजी हा रिपब्लिक ऑफ इंडियामध्ये राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 म्हणून अस्तित्वात आला. ठीक आहे. दिस ऍक्ट मे बी कॉल्ड ॲज द महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015. आता ह्याचं ज्युरिस्डिक्शन केवढं आहे? इट एक्सटेंड्स टू द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. इट शॅल डीम टू हॅव कम इन टू फोर्स अँड 28 एप्रिल 2015. म्हणजे हा जो ऑर्डिनन्सची इनॅक्टची डेट होती, हीच त्यांनी ऍक्टची इनॅक्टची डेट पकडली. त्यामुळे ही ऍक्ट कधी इनॅक्ट झाला म्हटलं तर हेच पकडायचं. ऑर्डिनन्स कधी आला म्हटलं तरी 28 एप्रिल, ऍक्ट कधी आला म्हटलं तरी 28 एप्रिल होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इट शॅल अप्लाय टू सच पब्लिक ऑथॉरिटीज विच प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिसेस टू द एलिजिबल पर्सन्स ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ एनी लॉज, रूल्स, नोटिफिकेशन्स, ऑर्डर्स, गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स ऑर एनी अदर इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. ज्याच्या काही ऑथॉरिटीज आहेत त्या तुम्हाला पब्लिक सर्व्हिस करतायत प्रोव्हाइड, तर त्या सगळ्या ऑथॉरिटीजना तुम्हाला एलिजिबल पर्सन जिथे जिथे अप्लाय करतील तिथं ह्या ऍक्ट लागू होणार आहे. ठीक आहे. इन दिस ऍक्ट अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. ठीक आहे. चीफ, आता तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं सांगतो काय, एमपीएससी मध्ये असं तुम्ही विचारले की चीफ कमिशनर और कमिशनर इज अपॉइंटेड अंडर विच सेक्शन. हा झाला सेक्शन नंबर 13(2). 13 मध्ये आपण बघितलंय काय आलं की 12व्या नंबरच्या ऑफिसरनं 12चा होता तो, त्यानं टायमिंगला रिपीटेड फेल्युअर झाली म्हणून आले, बरोबर. मग 13(2) मध्ये हे दोघं जण अपॉइंट झाले, चीफ कमिशनर आणि चीफ कमिशनर. ठीक आहे. आणि 13(1) मध्ये ही कमिशन स्थापन झाली, बरोबर. कमिशन स्थापन झाली त्याच्यानंतर तर ते ऑफिसर येणार, राईट. मग ह्याच्यामध्ये हे दोन तर आपण लक्षात ठेवतो, बट हे नाही तुम्ही लक्षात ठेवत, हे 2A आणि 2B, राईट. मग इथं तुम्ही 2A मध्ये कमिशनर और कमिशनर्स हे तुम्ही लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. की चीफ कमिशनर अँड कमिशनर कम्स अंडर विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन, 2A, 2B, 2C, 2D. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे 2A मध्ये आहे आणि त्यातल्या त्यात 13(2) मध्ये, राईट. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. त्यानंतर कमिशन मीन्स महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर राईट टू सर्व्हिस कन्स्ट्रक्टेड अंडर द सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 13. ठीक आहे. 13 मध्ये आपण बघितलं. आता कॉम्पिटंट अथॉरिटी मीन्स कोण आहे, तर डिसिप्लिनरी अथॉरिटी और कंट्रोलिंग ऑफिसर ॲज द केस मे बी, राईट. त्यानंतर डिपार्टमेंट्स मीन्स डिपार्टमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट और अ पब्लिक अथॉरिटी. ठीक आहे. जनरल आहे तुम्हाला. डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे कोण, जो माहिती देणारा असतो तो. मीन्स अन ऑफिसर हु इज रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड पब्लिक सर्व्हिस टू द एलिजिबल पर्सन. त्याच्यानंतर डिव्हिजनल कमिशनर म्हणजे कोण, कमिशनर अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 6. ठीक आहे. आणि हा कुठला आहे, 2F मध्ये आहे, लक्षात ठेवा. 2F मध्ये डिव्हिजनल कमिशनर आहे, 2E मध्ये डेझिग्नेटेड ऑफिसर आहे, 2D मध्ये डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. आणि 2C मध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, 2B मध्ये कमिशन आहे, 2A मध्ये कमिशनर अँड कमिशनर्स आहेत. त्याच्यानंतर सॉरी काय हे राहिलं काय, सेक्शन 6 ऑफ द MLRC कोड आहे बरं का, ह्याचा सेक्शन नाही. डिव्हिजनल कमिशनर हा MLRC कोडच्या सेक्शन 6 अंतर्गत अपॉइंट झालेला तो आहे. त्यानंतर 2G आपण म्हटलं तर इलिजिबल, जी म्हटल्यावर जिबल लक्षात ठेवायचं. इलिजिबल पर्सन मीन अ पर्सन हु इज इलिजिबल फॉर ऑब्टेनिंग अ पब्लिक सर्व्हिस अँड ऑल्सो इन्क्लुड्स अ लिगल पर्सन. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कायदेशीर व्यक्ती सुद्धा असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. First appellate authority means an officer appointed by the concerned public authority under the subsection of section 8, not below the rank of post group B holder असा जो ऑफिसर असतो ना, तर त्याला फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी म्हणतात. ठीक आहे. ते बघू आता पुढे येणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर 2I मध्ये काय आहे, गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट मीन्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. या ऍक्टचे आई कोण आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, असं लक्षात ठेवा. त्यानंतर लोकल अथॉरिटी. आता लोकल अथॉरिटी म्हणजे काय,
मीन्स एनी ऑथॉरिटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल, नगर पंचायत, इंडस्ट्रियल टाउनशिप, प्लॅनिंग ऑथॉरिटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती अँड विलेज पंचायत अँड अदर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स constituted by law and also includes development authorities or other statutory or non statutory bodies. ठीक आहे, लोकल अथॉरिटी मध्ये नॉन स्टॅच्युटरी बॉडीज सुद्धा इन्क्लूड होतात. ठीक आहे. त्यानंतर प्रिस्क्राईब्ड म्हणजे काय, प्रिस्क्राईब बाय द रूल्स मेड अंडर दिस ऍक्ट. आरटीएस रूल्स आहेत वेगळे, त्याच्यातून काय जे प्रिस्क्राईब ॲज प्रिस्क्राईब्ड अंडर द रूल्स असं जर आलं ना वर्ड, तर त्या रूल्समध्ये सांगितल्याप्रमाणे असं त्याचा अर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर पब्लिक अथॉरिटी मीन्स काय, एनी डिपार्टमेंट ऑर ऑथॉरिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटले कुठले डिपार्टमेंट असतील आणि ऑथॉरिटी असतील तर त्याला पब्लिक अथॉरिटी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर एनी ऑर्गनायझेशन ऑथॉरिटी और बॉडी और कॉर्पोरेशन और इन्स्टिट्यूशन और अ लोकल ऑथॉरिटी एस्टॅब्लिश्ड और कॉन्स्टिट्यूटेड. ठीक आहे. पब्लिक ऑथॉरिटी अजून कोणाला म्हणतात, गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट तर झालीच, पण एखादी ऑर्गनायझेशन असेल, ऑथॉरिटी असेल किंवा एखादी बॉडी असेल. ठीक आहे. और कॉर्पोरेशन असेल. ठीक आहे. और इन्स्टिट्यूशन असेल और लोकल ऑथॉरिटी असतील, एस्टॅब्लिश किंवा कॉन्स्टिट्यूट झाली असेल कशाच्या अंडर, बाय अंडर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन द स्टेट. ठीक आहे. एखाद्या आपल्या काय म्हणतात, आपली कॉन्स्टिट्यूशन मधल्या एखाद्या कुठल्या तरी कलमाच्या अंडर, प्रोव्हिजनच्या अंडर एखादी बॉडी जर कॉन्स्टिट्यूट झाली असेल तर ती सुद्धा तुमची पब्लिक ऑथॉरिटी ठरवली जाणार. ठीक आहे. बाय एनी अदर लॉ मेड बाय द स्टेट लेजिस्लेचर. एखाद्या राज्य विधानमंडळाने एखादा कुठला तरी कायदा तयार केला असेल, ते पण तुमचं म्हणजे त्याच्या अंतर्गत जर फॉर्म झाली असेल तरी सुद्धा ती तुमची पब्लिक ऑथॉरिटी. बाय नोटिफिकेशन इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने एखादं नोटिफिकेशन जरी इश्यू करून एखादी अशी अथॉरिटी एस्टॅब्लिश किंवा कॉन्स्टिट्यूट केली असेल तर ती पब्लिक अथॉरिटी होते. आणि याच्यामध्ये कोण इन्क्लूड होतं, अन इन्स्टिट्यूशन, अ कोऑपरेटिव्ह सोसायटी, a government company or an authority owned, controlled or financed by state government. ठीक आहे. or any non government organization receiving financial assistance from the state government. ठीक आहे. स्टेटचा ऍक्ट आहे, स्टेटच आले इथं. ठीक आहे. आता याच्यामध्ये किती आहे बघा, हे एम 2M राईट मध्ये पब्लिक सर्व्हिस मीन्स सर्व्हिस ॲज मे बी नोटिफाईड बाय द पब्लिक ऑथॉरिटी अंडर सेक्शन 3. त्यानंतर एन म्हणजे काय, राईट टू सर्व्हिस. राईट टू सर्व्हिस म्हणजे काय, तुमची सर्व्हिस म्हणजे तुमची सेवा घेण्याचा तुमचा अधिकार. ठीक आहे. मीन्स अ राईट ऑफ एन एलिजिबल पर्सन, म्हणजे जो पात्र व्यक्ती आपण सांगितलं. एलिजिबल पर्सन म्हणजे डेफिनेशन बघा, परत रिपीट करतो मी तुम्हाला इथं. एलिजिबल पर्सन म्हणजे काय, अ पर्सन हु इज एलिजिबल फॉर ऑब्टेनिंग पब्लिक सर्व्हिस अँड ऑल्सो इन्क्लूड्स अ लीगल पर्सन. म्हणजे हा जो एलिजिबल पर्सन आहे त्याचा राईट टू ऑब्टेन अ पब्लिक सर्व्हिस विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम, याची सेवा मिळवण्याचा एखाद्या ठराविक कालावधीत जो इथं विहित करून दिलेला आहे या ऍक्टच्या अंडर, तो राईट टू सर्व्हिस आहे. लिमिट ॲज नोटिफाईड बाय द पब्लिक ऑथॉरिटी फ्रॉम टाइम टू टाइम. राईट. त्याच्यानंतर तुमची झाली सेकंड अपेलेट ऑथॉरिटी मीन्स ऑफिसर अपॉइंटेड बाय द कन्सर्न्ड पब्लिक ऑथॉरिटी अंडर सेक्शन 2 ऑफ द सेक्शन 8 मधला 2 मध्ये सेकंड अपेलेट ऑथॉरिटी आहे आणि फर्स्ट अपेलेट ऑथॉरिटी कुठे आहे तुमचा, 8 मधल्या 1 मध्ये आहे. ठीक आहे. पहिला म्हणजे 8 मधला 1, दुसरा म्हणजे 8 मधला 2, असं लक्षात ठेवा. आणि ते चीफ ऑफिसरांनी हे आपण कशात बघितलं, 13 मधल्या 2 आणि 13 मध्ये ती कमिशन होती. राईट. आणि हे पण लक्षात ठेवा सोबत 2A 2B 2C 2D ह्याला पण काय काय हे लक्षात ठेवा. तुमचं मार्क 100 ना 1,00,000% जाणार नाही याची गॅरंटी मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टिप्युलेटेड टाइम लिमिट मीन्स द टाइम लिमिट ॲज नोटिफाय अंडर द सेक्शन 3 विदिन विच द पब्लिक सर्व्हिस इज टू बी प्रोव्हाइडेड. आता आपण बघितलं होतं ना, ती मगाशी त्या गावामध्ये पब्लिक ऑथॉरिटी होती, त्याच्यामध्ये कोण होते, डेजिग्नेटेड ऑफिसर होते, त्याच्यानंतर ॲपिलेट ऑथॉरिटी होती, त्याच्यानंतर तिथं स्टिप्युलेटेड टाइम पण तुम्हाला म्हटलं होतं बघा, की किती टाइम मध्ये द्यायचं हे जरासं तुम्ही लक्षात ठेवा. तर तो सेक्शन 3च्या अंडर आलाय ना आपला. म्हणजे काय, स्टिप्युलेटेड टाइम लिमिट मीन्स द टाइम लिमिट ॲज नोटिफाईड अंडर द सेक्शन 3 विदिन विच द पब्लिक सर्व्हिस इज टू बी प्रोव्हाइडेड बाय द डेजिग्नेटेड ऑफिसर टू एनी एलिजिबल पर्सन. ठीक आहे. आता हे झाले आपले डेफिनेशन्स आणि हिस्ट्री. सेकंड पार्टमध्ये आपण सेक्शन 3 पासून बघू. ठीक आहे. आणि थर्ड पार्टमध्ये त्याच्या पुढचं बघू. ठीक आहे. थँक्यू सो मच.